इंदापूरमधील भाजप नेते असणारे हर्षवर्धन पाटील यांनी आता अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशाला स्वतः शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा खासदार करण्यामध्ये अदृश्य सहभाग असल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय। तर शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी घोषित केली आहे। सत्ता आली तर पाटलांना मंत्रिपद देखील मिळू शकतं असे संकेत शरद पवारांनी दिले। दरम्यान शरद पवारांच्या पक्षातल्या इनकमिंगवर अजित पवारांनी भाष्य केलंय। आपल्याकडे 40 आमदार आहेत, मात्र त्यांच्याकडे नेतेच नसल्यामुळे 40 उमेदवार घ्यावे लागत आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय। खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला। 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। हसला तुम्ही सगळी मनापासून। त्या संसद रत्न आहेत, उत्कृष्ट काम करतात। आज हर्षवर्धनचा निर्णय आहे ना की कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धन द्यावी। आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा। आपले 40 आमदार आपल्याबरोबर आहेत, तिथंचा बदल करायचं कारणच नाही। समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या, ती गोष्ट आहे। मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा।